दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो नमस्कार. जनावरांचे जंत निर्मूलन का केलं पाहिजे हेच आज आपण पाहणार आहोत. जंत निर्मूलन केल्यानं गायींचं आणि वासरांचं आरोग्य सुधारतं, तसेच त्यांच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होते. त्यामुळे दर 3 महिन्याला आपण आपल्या गोठ्यातील जनावरांना जंताचं औषध हे दिलंच पाहिजे. जनावरांच्या शरीरामध्ये चाऱ्याद्वारे, मातीमार्फत, पाण्यामधून अशा वेगवेगळ्या मार्गाने जंत प्रवेश करत असतात. गायीच्या शरीरामध्ये 10 पेक्षा जास्त प्रकारचे जंत हे आढळून येतात आणि त्यातील काही पोटात, आतड्यांमध्ये, यकृतात अशा शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये हे जंत सापडतात. आपण या फोटोमध्ये जंताचे विविध प्रकार हे पाहू शकतो. गोल कृमी, चपटे कृमी, फ्लुक्स हे जंताचे विविध प्रकार आहेत. जंत झाल्यामुळे होणारे नुकसान काय आहे ते एकदा पाहूयात. पहिलं नुकसान म्हणजे जनावरांची तब्येत सुधारत नाही. क्षमतेपेक्षा जनावरं कमी दूध देतात. प्रामुख्यानं वासरांचं वजन हे वाढत नाही, जनावरांचं सुद्धा वजन कमी व्हायला लागतं. वेळेवर माझावर न येणे, जनावरांमध्ये जुलाब होणे किंवा अपचन होणे या सुद्धा समस्या होतात. चारा कमी खाणं, तसेच त्वचा निस्तेज होणं, दुधाची गुणवत्ता कमी होणं, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं, त्यामुळे सतत जनावरं आजारी पडतात. जर जंतामुळे एवढं नुकसान होत असेल तर दूध उत्पादक शेतकरी बांधवांनो, आपण योग्य प्रकारे जंताचं औषध हे दिलंच पाहिजे. त्यामुळे ऋतुमानानुसार आणि जंताच्या प्रकारानुसार जंत निर्मूलन करणं हे अत्यंत गरजेचं आहे.